तर गाईस काय कांड केलं हे बघायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की तुम्ही कालच्या मिनी व्लॉगमध्ये बघितलं भूमिपूजन कसं झालं, तर आता या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे की आम्ही काय कांड केलंय नक्की. जास्त काय नाही, आम्ही 6 जणी निघालो होतो मूवीचे तिकीट काढायला. आम्ही पूर्ण फॅमिली मूवीला जायचं ठरवलं होतं म्हणून. आणि आमच्या 6 जणींसोबत आमच्यासोबत होती हिमांशी. ती रडत होती म्हणून तिला पण सोबत घ्यायला लागलं. आम्ही आमच्या नॉर्मल स्पीडवरती गाडी चालवत होतो, बट पुढे जातच झाला आमचा ऍक्सिडेंट. ह्या प्रकारे बघू शकता बाईला किती लागलंय. मी कधीच पडल्यावरती रडत नाही, बट आज रडली. रिझन असं आहे कारण हिमांशी पण आमच्या सोबत होती म्हणून. मेन तिचीच भीती होती, बट देवाच्या कृपेने तिला काहीच नाही झालं. इथे बघा तनिष्का रडायचं नाटक करत होती, बट ती रिअल मध्येच इमोशनल झाली. रिझन हाच की आम्ही घाबरलो होतो हिमांशीला काय नको व्हावं म्हणून. त्यानंतर जिथे आमचा ऍक्सिडेंट झाला होता आम्ही तिकडे गेलो आणि भाईने आमच्या तिघींच्या अंगावरून नारळ उतरवला आणि तिकडेच फोडला. आणि घरी येऊन खाल्ली बिर्याणी आणि मग पिला मँगो मिल्कशेक. त्यानंतर मी झाली रेडी आणि निघालो हॉटेलला जायला. मूवी 10:25 ची होती आणि आम्ही 9 वाजता हॉटेलला गेल्यामुळे स्टार्टर आणि मेन कोर्स एकसाथ मागवलं. किती काही झालं तरी मूवी बघायला आम्ही जाणारच. त्यासाठी पहिलेच आम्ही लारण्य आणि तेजाला तिकीट काढायला पाठवलं होतं. नंतर घेतलं फटाफट जेवण आणि मग गेलो मूवी बघायला. फायनली मूवी स्टार्ट झाली होती आणि मूवीचा रिव्ह्यू काय देऊ, खूप भारी होती आणि मला पर्सनली खरंच आवडली. स्टोरी मात्र थोडी वेगळी होती, बट ओव्हरऑल मूवी एक नंबर होती. मग झालं इंटरवल. मस्तपैकी पॉपकॉर्न खात खात मूवी एन्जॉय केली. त्यानंतर बघते तर काय सलमान खानची पण एंट्री झाली. मेन म्हणजे तर मला सलमान खानची मराठी ऍक्सेंट ऐकायची होती, तर तुम्ही पण ऐका. शिवाजी नाही, शिवाजीला असं म्हणायचं. मी तुम्हाला पण रेकमेंड करते की नक्की मूवी बघायला जावा. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग माझ्या मम्मीने आंबे हळद लावली आणि मग झोपून गेलो. तर चला आता पण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.